गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आपण क्रिस्पी भंडारी स्टाईल फ्राईड चिकन करणार आहोत. त्याच्यासाठी मी बारीक कापून घेतलंय बोनलेस चिकन 1.5 किलो. 5 टेबलस्पून कॉर्नफ्लावर, लसूण, आलं आणि कोथिंबीर क्रश करून घेतली. क्रश करून घेतलेली हिरवी मिरची. याच्यामध्ये सगळे मसाले आहेत. हा आमचा भंडारी मसाला आहे. घरात तुमच्या जो कुठला असेल तो मसाला तुम्ही वापरा. हळद, कश्मीरी लाल तिखट, क्युमिन पावडर, क्रश्ड केलेली ड्राय रेड चिलीज, ब्लॅक पेपर पावडर आणि एव्हरेस्टचा चिकन मसाला. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊयात आणि मॅरिनेट करत आपल्याला किमान 2 तास तरी ठेवायचं आहे. मॅरिनेट करून झालेलं आहे. आता 1-2 तासांनी आपण तळायला घेऊयात. आता 2 तास झालेत चिकन मॅरिनेट होऊन. आपण आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आपण छान फ्राय करून घेऊयात. आता हे तळूयात आपण. ओम श्री साईनाथाय नमः. मी मीडियम ठेवलेला आहे, मीडियम हाय गॅस, म्हणजे ते आतून व्यवस्थित शिजतील. असं करून सावकाश आणि क्रिस्पी तळून होईल. तुमचं क्रिस्पी होईल कारण की त्याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे. आणि थोडंसं तिखट करा कारण की तळल्यावरती मिरचीचा तिखटपणा थोडा कमी होतो. पण हे फर्स्ट क्लास लागतं चिकन. नक्की जरूर ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कसं आवडली ही रेसिपी. हे माझ्या आज लेकाचं फेवरेट चिकन आहे. आज घरी येतो कारण शाळेला आज त्यांनी ट्रिप गेली आहे, सुट्टी दिली आहे. त्याच्या पायाला लागले, त्यामुळे आज लेक माझा घरी आहे. तर त्याच्या फरमाईशीचं आज मी हे चिकन बनवलेलं आहे. जरूर बनवा आणि मला सांगा की तुम्हाला कशी आवडली ही रेसिपी. आय एम शुअर तुम्हाला आवडेल कारण की इतकी मस्त लागते ना. स्टार्टर्ससाठी कुणी येणार असेल म्हणजे अमेझिंग आहे ही रेसिपी. मी आता परत दुसऱ्यांदा तळायला टाकलंय म्हणजे ते क्रिस्पी होतं. एकदा काढायचं, थोडंसं थंड झाल्यावरती अजून एक घाणा टाकायचा, थंड होईल म्हणजे, आणि मग परत एकदा तळायचं म्हणजे छान क्रिस्पी क्रिस्पी होतं आणि आतनं पूर्णपणे शिजून जातं. असंच करत तुम्हाला हवं तसं चिकन तळून घ्या आणि गरम गरम चिकनचा आस्वाद घ्या. चिकन बरोबर खाण्यासाठी
मी इथे कुचुंबर बनवलेला आहे. याच्यामध्ये कांदा, मिंट, कोरिएंडर, लसूण आणि थोडंसं आलं असं घातलेलं आहे. मिरची घातली आहे थोडीशी आणि मीठ चवीनुसार. ह्याच्यामध्ये डिप करून खूप छान लागतं हे. जरूर ट्राय करा. स्टार्टर्ससाठी ट्राय करू शकता. कधी पार्टी असेल त्याच्यासाठी ट्राय करू शकता. नक्की ट्राय करा आणि मला रिव्ह्यू द्या. नाव द मोमेंट ऑफ ट्रूथ. आता माझा लेक त्याला चेक करेल, टेस्ट घेईल. चला सांगा कसं आहे. बघतो. डिप करायचं. वाव, खूप छान. आवडलं? हो. सांग. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पुढची कुठली हवी आहे रेसिपी तीही सांगा. पुढची कुठली रेसिपी हवी ती पण सांगा. आपण बनवूयात.